तर आज आपण मिश्र डाळीचं सांबार कसं करायचं बघूया। तर परवा आमच्या आईच्या हातचा मिश्र डाळीचं सांडगे तयार करून घेतलेले, तर त्याचे सांबार करायचं एका ताईने कमेंट केलेलं, तर त्याचं सांबार कसं करायचं बघूया आज। मिश्र डाळीचं सांडगे घ्यायचा आणि तेलात खरपूस भाजून घ्यायचा। तूर डाळ आणि मूग डाळ थोडीशी भिजवून घालायचं, मग भाजलेले सगळे सांडगे त्याच्यामध्ये घालून थोडीशी हळद घालून छान मस्तपैकी कुकरमध्ये शिजवून घ्यायचा। एका भांड्यात त्याची फोडणी तयार करून घेऊया। तेल गरम करून घेऊ, त्याच्यामध्ये राई, जिरा, कढीपत्ता, आलं लसूण ठेचलेलं पेस्ट, एक अर्धा कापलेला कांदा, कांदे भाजून झाले की त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल मिरचीचा पावडर घालून घ्यायचा। थोडीशी परतून झाले की मग त्याच्यामध्ये बारीक कापलेले एक टोमॅटो घालून घ्यायचं। इकडे 2 किंवा 3 शिटीमध्ये आपली डाळ शिजून झाली आहे। मग शिजलेली डाळ त्याच्या फोडणीमध्ये घालून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये मीठ आणि खोबरी आणि कोथिंबीर घालून मस्तपैकी शिजवून घ्यायचा। मिक्स सांडगेचा सांबार तयार। लाईक आणि सबस्क्राईब करा की आता।